बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगावरून राजकीय नेत्यांमध्ये झुंपली आहे। अनेक दिवसांनंतर धनंजय मुंडे सक्रिय झालेत। विनयभंग प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेत त्यांनी काही स्वकीय तर काही परकीय पक्षांच्या आमदारांना सवाल केलेत। पाहूयात एक रिपोर्ट। बीड शहर पुन्हा एकदा क्लासमधल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाने चर्चेत आलंय। या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगतायत। प्रकरणातील आरोपी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर काढण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी आमदार क्षीरसागर यांच्यासोबत असल्याचा आरोप मुंडेंनी केलाय। आमदार संदीप क्षीरसागरांसह धनंजय मुंडे आणि अनेक नेत्यांसोबत आरोपीचे फोटो असल्यानेही सोशल मीडियावर सुद्धा यावरून वाद रंगतोय। संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही, हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो। या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सरर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण? क्षीरसागर यांचा काही सहभाग आहे का? एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच। अशा गोष्टीमध्ये त्या मुलींना जर कोणी एका अल्पवयीन मुलीला स्पर्श करत असेल तर कोणीही असो, जगातला मोठा माणूस, त्याला गजाआडच घातलं पाहिजे। पण ते शिक्षक राजकारणाचा विषयच नाही, हा एका मुलीच्या जीवनाचा विषय। बीडमधल्या नामांकित कोचिंग क्लासमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला। या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांवर अटकेची कारवाई झाली। पॉक्सो कायद्याअंतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल केला गेला। जुलै 2024 मध्ये प्रशांत खाटोकर नावाच्या शिक्षकानं विनयभंग केल्याचा आरोप आहे। पीडित मुलीनं क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली, मात्र विजय पवारांनी कारवाईच्या ऐवजी मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणावरून धनंजय मुंडेंनी थेट बीड जिल्ह्यामधल्या काही नेत्यांची लाच काढली आहे। अद्यापही अनेक नेते यावर गप्प का असा सवाल त्यांनी केलाय, मात्र खुद्द धनंजय मुंडेंनाच या घटनेवर 4 दिवसांनी जाग आली का असा सवाल खासदार बजरंग सोनवणेंनी केलाय। त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रिपद काढायचं होतं, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दानं बोलत नाही, लाज नाही वाटत? प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला। ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता, मग ह्याच्यात कुणीच त्यांना लाज वाटते का? म्हणजे आमची लाज काढली, पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो। जे 4 दिवसांना बोलते त्यांनाच वाटले का नाही मला कळालं नाही। कोणी आरोपीच्या बाजूने बोललं तर तुम्ही टार्गेट करा ना, त्यांच्या बाजूने कोणी बोललंय का? नाही, ती जी पीडित लेकरू आहे आम्ही त्याच्याच बाजूने उभं राहणार, परंतु त्या लेकरांनी कंप्लेंट दिलेली, त्या कंप्लेंटची चौकशी झाली पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी बीड जिल्ह्यामधल्या नेत्यांमध्येही असाच वाद रंगला होता आणि त्यानंतर या प्रकरणात त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचं दिसतंय। मात्र धनंजय मुंडेंनी ज्या आमदार संदीप क्षीरसागरांवर आरोप केलेत त्यांनी अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।